नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर आज आहे वर्धमान महावीर यांची जयंती। मुलांना सुट्टी आहे आणि मग मुलांना मी घेऊन जाणार आहे बाहेर। थोडीशी खरेदीसुद्धा करायची आहे मुलांसाठी त्याच्यामुळे। आणि मग आता वाजलेले आहेत 4:30, तर मग जाण्यासाठी कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागतात। आणि तसंही रिक्षा लवकर मिळत नाही, रिक्षा मिळाल्यास पण टाईम लागतो। तर चला आपण निघूया आता। 10 मिनिटानंतर शेवटी फायनली रिक्षा मिळालेला आहे आणि आता आम्ही जाणार आहोत झुडिओला। कुठे? झुडिओला जाणार आहोत। आम्ही इथे झुडिओला पोहोचलेलो आहेत। येण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पण रिक्षा लवकर मिळत नाही, त्यामुळे मग थोडासा वेळ लागतो। आणि छोटी मोठी खरेदी करायची असेल तर एकतर मी डीमार्टला जाते किंवा मग इथे झुडिओमध्ये येते। चला तर आपण आतमध्ये जाऊया। वरती आलेले आहे मी वरच्या सेक्शनमध्ये। तर तुम्ही बघू शकता इथे लेडीजसाठी ड्रेसेस किती छान असे सुंदर असे आहेत। मला तर काही घ्यायचं नाही आहे, मुलांसाठी काहीतरी घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे बघा, समरसाठी किती छान छान उन्हाळ्यामध्ये घालण्यासाठी कपडे आलेले आहेत, खूप सुंदर आहेत। हे बघा, तर इथे समरासाठी कपडे घ्यायचे आहेत, त्याला टी शर्ट घ्यायचे आहेत। त्याने हे पसंत केलेलं आहे। कसं आहे, तुला आवडलं? बघ, थांब, इथे काहीतरी पडलेलं आहे केसावर। हां, तुला हे आवडलं? आता याच्यामधून कुठलं पण घे, कलर कुठलाही घे। तुला हा कलर आवडला का? नक्की फायनल करायचं मग? हां ठीक आहे, जा। आणि त्याला अजून हा एक कलर आवडलेला आहे, तो पण दाखवतो। अजून एक आवडलेला तो येलो कलरचा। इकडे बघ, हां हा पण छान दिसतोय, हा पण घे एक। खरेदी करून तर झालेलं आहे आणि आता थोडीशी भूक लागली आहे मुलांना, त्याच्यामुळे मग आता मी काहीतरी खाणार आहोत। तर आम्ही मगाशीच घरी आलो, येऊन पण अर्धा तास झालेला आहे। आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 7:30 आणि मला रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करायची आहे। मग मी रात्रीच्या स्वयंपाकात आज बनवणार आहे वड्याची भाजी, बेसनच्या वड्याची भाजी। काही ठिकाणी याला डुबुक वड्या म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचं नाव असतं, पण आमच्याकडे त्याला वड्याची भाजी म्हणतात। आणि सारखं तेच भाज्या खाऊन ना खरंच खूप कंटाळा आलेला आहे, म्हणून मग मी असं झणझणीत अशी वड्याची भाजी बनवते, सर्वांनाच आवडते। तर वड्याच्या भाजीसोबत असणार आहे ज्वारीची भाकरी। तर चला स्वयंपाक बनवते आणि नंतर बोलते तुमच्याशी। वड्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक मसाला तयार केलेला आहे। याच्यामध्ये लसूण आहे, आलं आहे, त्यानंतर जिरे, कोथिंबीर, अर्धा टोमॅटो घातलेला आहे आणि अगदी थोडंसं इथं खोबऱ्याचा मी किस घातलेला आहे। आणि हे छान असं मिक्सरला पाणी न घालता वाटून घेतलेलं आहे, अगदी मोठं असं वाटून घेतलेलं आहे। फोडणीसाठी कढईमध्ये तेल घालायचं, त्यामध्ये आपण जे वाटलेलं वाटण आहे ते अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये काही सुके मसाले घालायचे आणि तेही आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे तेलामध्ये। मला वाटतं मी या वड्याच्या भाजीची रेसिपी अगोदर यूट्यूबवरती सेंड केलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला लागेल तेवढं पाणी घालायचं आहे, जेवढा रस्सा आपल्याला पाहिजे अगदी तेवढंच पाणी घालायचं आहे इथे। इथे मी बेसनच्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत। बेसनमध्ये हळद, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून ते पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आणि पिठाचा गोळा तयार करून आपल्याला ते लाटून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने ते वड्या कट करून घ्यायच्या आहेत। अगदी मीडियम साईजच्या वड्या आहेत। कोणी असं चौकोनी करतं किंवा कोणी गोल करतं, प्रत्येकाची पद्धत वेगळी असते। पाण्याला मसाल्याला इथे उकळी आली की त्यामध्ये आपल्याला हे वड्या सोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी 10 ते 12 मिनिटं आपल्याला वड्या शिजवू द्यायच्या आहेत। तर तयार आहे इथे आपली झणझणीत अशी वड्याची भाजी। तुम्ही बघू शकता तर्री किती छान आलेली आहे आणि इथे मी भाकरीसुद्धा बनवून घेतलेल्या आहेत। आता वाजले आहेत रात्रीचे 9 आणि आता मी इथे जेवायला बसणार आहोत। तुम्हीसुद्धा या जेवायला। तुमच्या गावाकडे या भाजीला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा।
भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.